निश्चित करण्यात आलेली आहे. 550 पेक्षाही जास्त आपल्याला कालच मला वाटतं सुनील तटकरे साहेब येणार होते, त्यांच्याकडनं बाकीची माहिती मिळालीच असेल. आम्ही उद्याच्याला दिवसभराच्या करता ही बैठक आयोजित केलेली आहे. कुठलाही राजकीय पक्ष काम करत असताना मधून शिबिरं घेऊन त्याच्यामध्ये काय पक्षाची भूमिका आहे, काय उद्याच्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत त्या सगळ्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडावा अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. राज्याच्या निवडणूक आयोगाने त्यांना विनंती केलेली होती की त्या काळ आम्हाला कमी वाटतो तो वाढवून द्या, परंतु कोर्टाने स्पष्ट ते नाकारलेलं आहे आणि 31 जानेवारी पर्यंत हे सगळं संपवायला सांगितलेलं आहे. तसं बघितलं तर 26 मध्ये त्या निवडणुका 2022 मध्ये व्हायला पाहिजे होत्या. 23, 24, 25, 26 4 वर्ष गेली. त्याला एकमेव कारण म्हणजे ओबीसींना त्याचं प्रतिनिधित्व मिळालेलं नव्हतं. SC, ST आणि ओपन कॅटेगरीतल्या पुरुष महिलांना प्रतिनिधित्व मिळत होतं आणि समाजामध्ये ओबीसी वर्ग पण पर्सेंटेजचा विचार करता मोठा आहे आणि म्हणून अनेक राजकीय पक्षांनी त्यावेळेस सरकार पण उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार त्यावेळेस होतं, कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि त्याचे निकाल लागायला त्याच्यानंतर लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि एवढा काळ त्याच्यामध्ये गेला. त्याच्यावर खरं तर ज्यांना आमदारकी खासदारकीची संधी मिळत नाही अशा लोकांना जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये संधी मिळाल्यानंतर त्यांना त्यांचं काम दाखवता येतं. ह्याच्यातूनच पुढं विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा हे जे वेगवेगळे प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मिळतात, उमेदवार मिळतात. अशा प्रकारची आजपर्यंतची परंपरा आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनात त्या काळामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या स्थानिक स्वराज्य संस्था आणलेल्या होत्या. पण आता एका गोष्टीचं समाधान आहे, देर साहेब लेकिन दुरुस्त आहे अशा पद्धतीनं या निवडणुका होत आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक विधान केलेलं आहे आणि अत्यंत घाणेरडं असं ते विधान आहे. जयंत पाटलांसंदर्भात ते विधान आहे. गोपीचंद पडळकर सारखे जे नेते मंडळी आहेत जे अशा पद्धतीने राजकारणात खाली घालत आहेत, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? राजाराम भाऊ पाटलांसंदर्भात त्या संदर्भात आमचं महायुतीचं सरकार आहे. भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे. राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे. याबद्दल मला काही माहिती नाहीये, कारण मी आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो. बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. परंतु मी याच विचाराचा आहे, कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे. जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये. आणि संविधानाने आणि घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील
त्याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा. राहुल गांधींनी यांचा ओबीसी मेळावा नागपुरात झाला त्यांनी दावा केलेला आहे की जेव्हा संघटनेमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेस रात्री काही शरद पवार पक्षाचे आमदार तिथे होते. मला त्याच्याबद्दलचं माहिती नाही. मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मिळते. काम करत आहे मंत्र्यांना गाड्या घेण्यासाठी 12 लाखापासून 30 लाखापर्यंत उभ्या दिलेल्या काही आपल्याला माहिती नाही. कुठल्याही बातम्या आपण पसरवता. आज सर आमचे एसपी, कलेक्टर, सीओ हे त्या भागामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात. झालंय काय की मागे एकदा असंच एक सरकार असताना गाड्या योग्य कंडिशनच्या नव्हत्या आणि म्हणून ऍक्सिडेंट झाला. आता अनेक प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये. गाडीची किंमत किती ठेवली हो? 12 लाख. मिनिमम 12 लाखच आहे ना. 12 लाखात 4 चाकी गाडी आपल्या ग्रामीण भागात चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत असताना, दुर्गम भाग असतो, डोंगरी भाग असतो, आदिवासी भाग असतो, तुम्ही बघता अतिवृष्टी होते, कधी पूर येतो, कधी त्या ठिकाणी ती गाडी पण गेली पाहिजे. उद्याच्याला एक अशी गाडी दिली आणि ती गाडी त्या पाण्यात किंवा त्या रस्त्याने गेली नाही, काय देऊन काय गाड्या दिल्यात, पुन्हा त्याही बाजूने तुम्ही बोलणार. आणि 12 लाख ही किंमत फार विचारपूर्वक आपण दिलेली आहे. साधारण बोलेरो म्हणून जी कंपनी आहे म्हणजे महिंद्राची, त्या पद्धतीच्या गाड्या. कारण आम्ही सरकारने जाणीवपूर्वक निर्णय घेतला. महायुतीचं सरकार देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमचे सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी चालवत असताना विशेषतः रेव्हेन्यू विभाग, महत्वाचा म्हणजे आमचा पोलीस विभाग, रेव्हेन्यू विभाग, जिल्हा परिषद या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तहसीलदार, प्रांत, बीडीओ, आमचे डीवायएसपी, आमचे पीआय, आमचे ऍडिशनल एसपी, तुमचे सीपी, त्या सगळ्यांना, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी, या सगळ्यांना तशा पद्धतीनं आपण काही सूत्र ठरवून दिलेलं आहे. आणि ते 12 लाखापासून माझ्या माहितीप्रमाणे 30 लाखापर्यंत आहे. ही वस्तुस्थिती खरी. राहुल गांधीने प्रेस मुंबईचा महापौर मुंबईचे बंधूकडे सत्ता आली तर पुढे मुंबईचा महापौर असा भाजप मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वानी किंवा त्यांच्या प्रमुखांनी किंवा त्यांच्या अध्यक्षांनी, त्यांच्या प्रवक्त्यांनी काय भूमिका मांडायची तो त्या पक्षाचा अधिकार आहे ना. कदाही मग त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. सर, राहुल गांधी ने आज प्रेस कॉन्फ्रेंस की, उन्होंने आज ये बताया कि वोट कैसे डिलीट किए जाते हैं. इसके पहले उन्होंने ऐड करने का बताया था, आज डिलीट करने का प्रूफ किया उन्होंने. त्याच्यामध्ये काही अर्थ नहीं है. उसमें कुछ भी वो बोल रहे हैं. मैं आपको बताता हूँ कि जब लोकसभा का चुनाव था तब मेरे ख्याल से महाराष्ट्र में 48 सीट्स थे, उसमें से खाली 17 सीट्स महायुति एनडीए के आए और 31 सीट्स महाविकास आघाड़ी के आए. बराबर है ना. तब वोट का कुछ नहीं हुआ, सब बराबर हुआ. ईवीएम मशीन सब एकदम परफेक्ट थे. हमने भी कुछ वैसा नहीं बताया कि इसमें वोटों का कुछ गलत इस्तेमाल किया है या नाम डाला है या किसी को वहां से हटाया है, ऐसा कुछ नहीं कहा. जब वो हार जाते हैं तो ये नया मुद्दा आगे लाते हैं. जब वो जीत जाते हैं, अभी देखो मेरे ख्याल से कर्नाटक में वो जीते, फिर तेलंगाना में वो जीते, फिर हिमाचल प्रदेश, ऐसे कुछ स्टेट में वो जीते. इवन वेस्ट बंगाल में तीसरी दफा शायद ममता बनर्जी भी जीती. आम पार्टी पिछले 2 दफा दिल्ली में जीती, पंजाब में जीती, अभी हार गई. हारने के बाद ये बोलते हैं कि ये ऐसे गड़बड़ हुई.
और जीतने के बाद बोलते हैं कि सब ढंग से चल रहा है। सब गलत है। वो अपोजिशन लीडर है, उन्होंने क्या स्टेटमेंट निकालना चाहिए, बोलना चाहिए, क्या नहीं बोलना चाहिए, वो उनका अधिकार है। लेकिन मुझे नहीं ऐसा लगता, क्योंकि हमने भी देखा है, हमें बहुत बड़ी कीमत पार्लियामेंट के चुनाव में महायुति को, एनडीए को ज्यादा करके चुकानी पड़ी थी। लेकिन उसके बाद हमने 5 महीने या 6 महीने हमें मिले, उसमें से कुछ अच्छे अच्छे योजनाएं हमने लाई। उसमें लाडली बहना भी थी, उसमें 3 HP, 5 HP, 7.5 HP के इलेक्ट्रिक पंप के लिए बिजली की माफी का भी योजना हमने लाई थी। और जो संविधान बदलना का जो माहौल उन्होंने फेक नैरेटिव सेट किया था, ये अपने महाविकास आघाड़ी के लोगों ने, वो सेंट्रल में चुनाव के वक्त उनका चला, लेकिन स्टेट के चुनाव में वो बोल नहीं सके कि देखो अभी संविधान के बारे में। वो तो पूरा फेक नैरेटिव, हमेशा कुछ ना कुछ फेक नैरेटिव वो डेवलप करते हैं और फिर लोगों को गुमराह करने की कोशिश उनकी चलती है। उसके बारे में जब चुनाव डिक्लेयर हो जाएंगे तब स्टेट के प्रमुख पार्टी के नेता बैठकर डिसीजन लेंगे। जब हम महा विकास आघाड़ी में काम कर रहे थे तब कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस ने 15 साल एक साथ काम किया, एक साथ चुनाव लड़े, लेकिन तब डिसीजन होता था तो स्टेट के लेवल पे नहीं होता था। तो हम अधिकार वहां के डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट को या शहर के जो प्रेसिडेंट रहते हैं, वहां के एक्स एमएलए, सिटिंग एमएलए, जो प्रमुख कार्यकर्ता, एक्स एमपी, सिटिंग एमपी, इनको वो अधिकार देते थे, क्योंकि हर एक डिस्ट्रिक्ट की पॉलिटिकल सिचुएशन अलग अलग रहती है। बम्बई की अलग है, विदर्भ की अलग है, कोकण, मराठवाड़ा, विदर्भ की अलग है, वेस्टर्न महाराष्ट्र की अलग है। तो उसके बारे में आज तो हमारा यही कहना है कि महायुति सभी जगह रूलिंग पार्टी के हिसाब से आना चाहिए, लेकिन चुनाव डिक्लेयर होने के बाद ही उसके बारे में पता चलेगा, क्योंकि 9 साल के बाद ये चुनाव हो रहे हैं, यानी 26 को होंगे ना, तो करीबन 9 साल, 17 और 27। तो बहुत से नए लोगों को भी ऐसा लगता है कि हमें टिकट मिलना चाहिए, हमारी महिलाओं को लगता है, सबकी पार्टियों के, और जो बुजुर्ग लीडर है उनको लगता है ये लास्ट मेरी चुनाव लड़ने की चांस है, इसीलिए मुझे मिलना चाहिए, आगे हमें फिर कभी मौका नहीं मिलने वाला। ऐसा अलग अलग सिच्युएशन आहे. दादा, आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या मनातले येऊन बोलले की वरिष्ठ आणि ज्युनियर कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांची पण प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा विधानसभेमध्ये जबरदस्त स्ट्राईक येत होता. 85% सीट विदर्भातल्या जिंकल्या. प्रदेशानुरूप वाटप झालं पाहिजे. विदर्भावर विशेष कॉन्सन्ट्रेशन, चिंतन शिबिर होत आहे. विशेष काही रणनीती आणि देवेंद्र फडणवीस बालेकिल्ला सांभाळण्यात का मी विदर्भाचं एक बघितलंय. विदर्भ प्रत्येक वेळेस कुणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही. विदर्भ नेहमीच मला आठवत आहे त्यावेळेस मी राजकारणात अगदी नवा होते, कार्यकर्ता गाव पातळीवर, तालुका पातळीवर जाऊन काम करत होतो. त्यावेळेस काँग्रेस आय, त्या काँग्रेस आयनी उमेदवारी दिली होती आणि त्या काळामध्ये उमेदवारी घेतलेल्यांना वाटलंही नाही की आपण निवडून येऊ, आणि त्यांना फोन करून कलेक्टरनी सांगितलं यार सर्टिफिकेट घ्यायला तुम्ही जिंकून आलेला आहात. त्याच्यावर ह्या विदर्भाने वेगवेगळ्या इलेक्शनच्या काळात वेगवेगळे निकाल दिलेले हा आजपर्यंतचा अनुभव आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करताय. आज भारतीय जनता पक्ष देश पातळीवरचा मोठा पक्ष आहे, राज्याचा मोठा पक्ष आहे. त्यांचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूर बंद प्रतिनिधित्व करतात.
गडकरी साहेब नागपूरचं प्रतिनिधित्व दिल्लीमध्ये करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, तशा आमच्याही शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या, आमच्या राष्ट्रवादीच्या, आमच्याही कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षा आहेत की बाबा इथं आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे. एकत्र बसून समन्वय साधण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद.